अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बैठका झाल्या। दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कशा प्रकारे लढावं हेही ठरलं। मात्र अजित पवारांच्या एका अटीमुळे सुप्रिया सुळेंनीच नकार दिला। त्यामुळे पुन्हा युटर्न घेत शरद पवार राष्ट्रवादीनं मवियाच्या बैठकीत सहभाग घेतला। पाहूया। आम्ही आमच्या चिन्हावरती लढू, तुम्ही तुमच्या चिन्हावरती लढा। त्याला त्यांची काही तयारी आम्हाला मिळाली नाही। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्र येण्याचं अखेर फिसकटलंय। त्याचं कारण म्हणजे अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसमोर घड्याळावर लढण्याची ठेवलेली अट। अजित पवारांची अट सुप्रिया सुळेंना मान्य झाली नाही आणि त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत म्हणजेच महाविकास आघाडी म्हणूनच लढा अशा सूचना सुप्रिया सुळेंनी दिल्याचं अंकुश काकडेंनी सांगितलंय। आमची काही झाली नाही। आम्ही त्यांना फक्त सांगायला गेलो होतो की काय आम्ही आमच्या चिन्हावरती लढू, तुम्ही तुमच्या चिन्हावरती लढा। त्याला त्यांची काही तयारी आम्हाला मिळाली नाही आणि एकंदरीत सुप्रियाताई म्हणाल्या की आपण महाविकास आघाडी बरोबर 3.5 वर्ष काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर युती करण्यापेक्षा आपण आहे ते आपल्या जुने मित्र पक्ष शिवसेना उभाटा आणि काँग्रेस बरोबर आपण आघाडी करावी असं त्यांनी सांगितलं। आम्ही त्यांना फक्त सांगितलं की तुमचं आणि आमचं जमणार नाही आणि आम्ही परत निघून आलो। याच्यापेक्षा तिथे कोणतीही चर्चा झाली नाही। ते ज्या वेळेला ते परिस्थिती पाहतायत, ते संबंध निवडणूक हाताळतायत, त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय त्यांच्या मार्फतच त्या ठिकाणी होईल। माझा त्यांचा संपर्क रोज आहे, माहिती ते मला त्या ठिकाणी नेमकं काय काय सुरू आहे त्याबद्दलचं आमची चर्चा त्या ठिकाणी होत असते। अंतिम निर्णय दादा त्या ठिकाणी घेतील। म्हणजेच 2 दिवसात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं यू टर्न घेतला। 2 दिवस अमोल कोल्हे, रोहित पवारांसोबत अजित पवारांच्या बैठकाही झाल्या। सुप्रिया सुळेंनी बैठका सुरू असल्याचं सांगितलंही, सोबत लढण्याचं ठरलंही। मात्र घड्याळ चिन्हाची अट मान्य न झाल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते पुन्हा महाविकास आघाडीकडे आले। काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जागा वाटपावरून चर्चा सुरू केली। पुण्यात फिसकटलं असलं तरी पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी अजूनही सोबत लढण्यावरून आशावादी आहे। चिन्हावरून अडवणूक होणार नाही असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीने म्हटलंय। नाही, अजून बोलणी चालू आहे, सकारात्मक बोलणी चालू आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्याच अनुषंगाने बोलणी चालू आहेत। आधी ते 27 सीट मागत होते, आता ते 22-23 सीट मागतात। त्यामुळे युती होण्याच्या अनुषंगाने पूर्ण पॉझिटिव्हली प्रयत्न चालू आहेत। आमच्याकडे दादा म्हणतील तो अंतिम निर्णय, आमच्याकडनं अडवणूक होणार नाही। दादांना जेव्हा भेटलो तेव्हा दादांना आम्ही क्लिअर सांगितलेलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा त्यांच्या चिन्हावर लढेल, म्हणजे तुतारी चिन्हावर आम्ही लढणार आहोत आणि दादांनी त्यांच्या चिन्हावर लढायचं आहे। पण दादांनी आमच्यासोबत युती करताना महाविकास आघाडीलाही सोबत घ्यावी हा आमचा प्रस्ताव दादांना होता। पण पुण्याची परिस्थिती व पिंपरी चिंचवडची राजकीय परिस्थिती याच्यामध्ये खूप तफावत आहे। मी त्यांची मनधरणी करत आहे। आजही आमची एक बैठक आता होणार आहे, तेव्हा मी त्यांना तेच सांगतो, त्यांना कॅल्क्युलेशन दिले, आपल्याला फक्त भाजपला थांबवायचे म्हणून आपण दादांसोबत चाललेलो आहोत। आपण भाजपमध्ये जात नाही, भाजपने चाललेला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आपण इथे युती केली पाहिजे। चिन्हावरून पुणे महापालिकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दादांसोबत हातमिळवणी शक्य झाली नाही। पण प्रशांत जगतापांसारखा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं गमावला। तर ते दोघेही एकत्र येवो किंवा न येवो, आपण काँग्रेसमध्येच राहणार हे जगतापांनीही स्पष्ट केलं। त्याच्यावर माझ्या मनावर कुठला परिणाम वेगळा होणार नाही। मी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलाय। माझ्या हडपसर मतदारसंघातल्या, पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या नागरिकांना किंवा पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला की मी आता काँग्रेसबरोबर आलेले आहे। मी या ठिकाणी फक्त आता तिथे आघाडीची वेगळी चर्चा झाली जरी म्हणून माझा पक्ष सोडायचा असं तर नाही। आता काँग्रेसची मला उद्या काही जरी दिलं नाही तरी काँग्रेसबरोबर मी राहील। आता कड्यावर उडी मारले, कदाचित आता खाली दरीत कोसळता कोणतरी हात दिलेला आहे आणि मग तो हात सोडायचा नाही असं नक्की ठरवलेलं आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जर अजित पवारांसोबत हातमिळवणी केली तर आम्ही वेगळे लढू असा इशारा आधीच काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने दिला। पण आता चिन्हावरून फिसकटल्यानं पवारांची राष्ट्रवादी पुन्हा महाविकास आघाडीकडे आली। हा खरं म्हणजे ते गेले कसे हाच खरा प्रश्न आहे। इथं मूलभूत प्रश्न सुरू होतो तर गेले कसे असं आहे। आता त्या कारणांमध्ये मी जात नाही,
परंतु खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्राची बांधणी करायची असेल तर समविचारांनी एकत्र आलं पाहिजे. ते गेले, त्याच्या कारणांचा शोध तुम्ही मंडळींनी घ्यावा. पुण्यात काँग्रेस सोबत येते असं दिसतं तुमच्या? हो, आमचा तसा प्रयत्न सुरू आहे आणि त्यांचाही प्रयत्न सुरू आहे. परंतु काँग्रेसला मनसे तिथं पुण्यात चालते परंतु मुंबईत चालत नाही, अशा प्रकारचा एक प्रश्न होतो. नाही, मुंबई ही वेगळी संस्थान आहे प्रत्येकाची. मुंबई हे एक वेगळं संस्थान आहे प्रत्येकासाठी, त्याच्यामुळे ते आपापल्या पद्धतीने निर्णय घेत असतात. पण आमच्यासाठी मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्याच्यावर मराठी माणसाचा अधिकार राहिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अगदी कुटुंबातही एकमेकांत समोर उभे ठाकल्यानंतर महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पण पुण्यात चिन्हावरून एकमत होऊ शकलं नाही. आता पुन्हा रविवारी पवार कुटुंब बारामतीत एकाच मंचावर आहे. शरद पवारांच्या नावानं बारामतीत उभारलेल्या AI सेंटरचं उद्घाटन आहे. उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते पवारांच्या AI सेंटरचं उद्घाटन होईल. या कार्यक्रमानंतर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये बैठक होणार असल्याची माहिती आहे. पण कार्यक्रमात किंवा महापालिकेत एकत्र येणं म्हणजे विलिनीकरण वगैरे होणार असं नाही, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली. काय संबंध येतो इथे? आता ज्या वेळेला एखादी निवडणूक लढली जात असते, आता आपण पाहिलं की मुंबईमध्ये काल जयंतराव पाटील उद्धवजींना भेटायला गेले. याचा अर्थ तर मतदार निवडणूक लढवण्यासाठी मुंबईमध्ये पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतो आहे. अशा ज्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी समीकरणं घडतात त्यावेळेला मग मर्जरचा विषय कुठे येतो? महापालिकेत एकत्र येण्याच्या निमित्तानं विलिनीकरणाचा मार्ग सुकर होतोय का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र त्यावरून चौफेर टीकाही झाली. अगदी मवियातले मित्रपक्ष काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनेही आक्षेप घेतला. त्यामुळे दादा आणि ताईंचे आज ते कदम सुरू झाल्याचं दिसतंय. प्रदीप कापसेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.